फलंदाज वेळ नका घेऊ जास्त. Gautami Patil K gain. चला गेम ऑन. जास्तीचा वेळ न घेता बॉलरने लगेच बॉल टाकायचा आहे. पाहूया कशा प्रकारे मात्र मॅच होते. सोम गोलंदाज ट्रॅकवर आणि स्ट्राईकला फलंदाज राहुल. नॉन स्ट्राईकला आलाय अजय. 4 ओव्हरची मॅच. पहिला बॉल पिवनचा षटक. गोलंदाज हा बॉल इथे मात्र चांगला आहे. फटका क्षेत्ररक्षण चांगला आहे. एक धाव सुरुवात झाली आहे दोन्ही संघाची. सॉफ्ट हँड मात्र इथे मात्र फलंदाजी केली जाते. साबत सुरुवात दोन्ही संघांकडून पाहतोय आपण. एका बाजूने फलंदाजी एका बाजूने गोलंदाजी. दोन्ही एंड मात्र साबत सुरुवात करत असताना कोणती रेस नाही. पहिला बॉल एक धाव मात्र काढली जाते. श्री गणेश झालाय टीम बेडसगाव संघाचा. सलामीची जोडी मैदानात गेली आहे. अजय आणि राहुल. पहिल्या बॉलवर एक धाव आले. दुसरा बॉल फलंदाज आपण बॉल अजय साठी कशा प्रकारे फेकला जातोय. यावेळेस पाहतोय आपण घनागती प्रहार. हा आलाय ब्रँडेड बेड. एका हातात उचलण्याचा प्रयत्न झाला. फंबल आणि लगेच मात्र धावत सोडल्या जातात. 3. पुढचा बॉल सोहमचा स्ट्राईक. आता रोटेट झाले फलंदाज राहुल कडे. पाहूया हा बॉल इथे मात्र चांगला फेकलाय. डॉट आलाय. वेगावर सारून हा बॉल आलाय डॉट. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सोहम. चांगला बॉल आहे. लक्ष चांगलं मात्र क्षेत्ररक्षण करतोय. वाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेरून जाणार. हा बॉल आला वाईड. पुढचा बॉल हा बॉल कट केलाय. इथे मात्र बॉल उडवलाय गलीच्या डोक्यावरून. बॉल थांबला नाही. आउटफील्ड फास्ट बॅक टू बॅक. राहुलच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. ओव्हरचा शेवट गोड करत असताना
एकूणच धावा धावफलकावर. अंदाज घेतोय आणि चांगला झेल. अगदी पहिला ब्रेक तो निर्माण करून देत असताना अजय मात्र डगआउटच्या रस्त्याला. डेझर गणपत आलाय नवीन फलंदाज मैदानात. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विनायक. हा बॉल इथे मात्र सपाइन ड्राईव्ह फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय मनगटी ताकदीचा वापर सीमारेषा पार आल्या दाखवलाय षटकार. पुढचा बॉल. हा बॉल देखील क्लास आहे. या फटक्यात बॉलला फेकून दिलाय. खबरला षटकार. काय फटकेबाजी पाहतोय गणपतची. पुढचा बॉल. अथ्था मात्र बॉल चांगला आहे. लांब ठेवलाय. गती मात्र चांगली आहे. पुढचा बॉल विनायकचा. इथे मात्र चांगला पंच केलाय. बॉल चाललाय फाईन लेगला. रन्स मिळतील 4. हा आलाय धमाकेदार चौकार. फंबल झाला. दुसऱ्या धावेसाठी लगेच निघालाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. काय रनिंग पाहायला मिळते. ओव्हरचं समाप्ती झाली आणि धावा झाल्यात. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 37 धावा 37 एका गाड्याच्या मोबदल्यात टीम बेडसगाव संघाच्या. पाहूया उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिल्याच बॉल आडवा बाद केल्याचा प्रयत्न. दांडी गोल यशच्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद होतोय. मैदानातून बाहेर सलामीची जोडी पाहू शकाल. राहुल दरोडा बागटुआ
नवीन बॅटर इंटरत आलाय क्रीजवर. अंकुशला पाहतोय आपण मैदानात आलाय. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानात चांगला केला जातोय. गोलंदाज वामनकडून पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अंकुश. पाहूया हा दुसरा बॉल कशा प्रकारे फेकला जातोय. दुसऱ्या बॉलवर मात्र किती कसं काय हा बॉल फेकून दिलाय. आल्या आल्या इथे मात्र दाखवलाय षटकार फलंदाज अंकुश. पुढचा बॉल अंकुशसाठी आल्या आल्या षटकार दाखवलाय. हा बॉल चांगला आहे पण सवलतात खराब बॉल. वाईटची मागणी. वाईट बॉल. पुढचा बॉल गोलंदाज वामन पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला अंकुश. यावेळी बॅट मात्र बनावट वेगाने फिरवली जाते. बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक बॉल डॉट आलाय. असे बॉल फेकावे लागतील कारण पाहायला गेलं तर पहिले 12 बॉल अतिशय मागणे टाकत असताना टीम नीरज 11 मलंगड. त्यानंतर हा ओव्हरमध्ये कमबॅक केला जाईल का. हा बॉल चांगला आहे. इथे मात्र बॉल ऑर्डर होईल. फेकेल तोपर्यंत मिळेल एक धाव. स्ट्राईक नोट केली जाते फलंदाज गणपतकडे ज्याचा बॅटमधून षटकार चौकारची आतिषबाजी झालाय. 1 डाऊन आलेला फलंदाज एका बाजूने मात्र किल्ला लढवतोय. मैदानामध्ये पाहू शकाल आपण फलंदाज गणपतला अगदी ज्याच्या बॅटमधून 2 षटकार एक चौकार पाहिलाय. पुढचा बॉल इथे फेकून दिलाय. बॉल मात्र डाऊन द ग्राउंड आणि बॉल जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून. षटकार. फलंदाज गणपतसाठी हा बॉल फटका बसलाय. झेल खाली स्वतः गोलंदाज. झेल खूप महत्वाचा आणि टिपला जातोय आणि इथे मात्र फलंदाज शेवटच्या बॉलवर बाद होत असताना गणपत बॅक टू द डगआउट. पॉवर 50 कंप्लीट होत असताना 50 क्रॉस झाले. 51 धावा खबर. लास्ट ओव्हरला झाली सुरुवात. पहिलाच बॉल खोदून काढलाय. डबलचा कॉल मंगेशचा. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी निघालाय. अंकुश धावतोय आणि पोहोचलाय. बॅकअप चांगला आहे. खबर होतीये इथे मात्र तोपर्यंत मात्र धावा सोडल्या जातात 2. लास्ट ओव्हरला झाली सुरुवात. गोलंदाज नंदू गोलंदाज ट्रॅकवर. पहिला बॉलवर आले दुहेरी धाव. स्ट्राईक मात्र अंकुशकडे दिली जाते कारण मंगेशला माहिती आहे अंकुशकडे स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय परंतु कमबॅक करावा लागेल. 53 धावा फलकाव लावल्या जातात. टीम बेडसगाव संघाच्या 3 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला विश्राम करत असताना पाहतोय. 2 फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. समोर पुन्हा एकदा गोलंदाज मैदानात. नंदू हा बॉल फेकून दिलाय. डाऊन द ग्राउंड. बॉल जाईल सीमारेषा पार. रनस्मिती 6. हा आलाय षटकार.
पुढचा बॉल वाईटचा कॉल. यस इट इज वाईट. हा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट फेकत असताना गोलंदाज. हा बॉल फुल टॉस होता. कनेक्ट केलाय आणि बॉल झालाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा बॉल चांगला आहे. डॉट आलाय आता बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता. कनेक्ट नाही झाला. मिस झालाय आणि पुन्हा एकदा डॉट आलाय. जसे 2 षटकार आले जसे 2 वाईट आले तसे 2 डॉट देखील टाकलेत. अगदी चांगले ओव्हर टाकत असताना गोलंदाज पाहतोय आपण शेवटच्या ओव्हरमध्ये नंदूला. चांगलं बॉल शेवटचा बॉल पहा कशा प्रकारे फेकला जाईल. अद्याप चांगली गोलंदाजी करतोय. जरी 14 धावा. ह्या बॉल फेकून दिलाय. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर कापलं जाईल का. यस इट इज षटकार. ओव्हर मधला तिसरा. इथे मात्र ओव्हरची समाप्ती.
तर पिवनचा षटक गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झालाय मंगेश. टीम वडचवाडी टीमचा कॅप्टन आणि चिखोली ठाकूरपाडा टीमचा कॅप्टन यायचं टॉस उडवायला. वडचवाडी संघाचा कॅप्टन आणि चिखलोली ठाकूरपाडा टीमचा कॅप्टन यायचं. वडचवाडी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. चिखलोली ठाकूरपाडा टीमचा कॅप्टन यायचा. पहिलाच बॉल उडवलाय, बॉल चालाय सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. सुरुवात धमाकेदार, चौकार. मंगेश गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल खोदून काढायचा होता, डॉट आलाय. चांगली ओव्हर टाकावी लागेल पहिल्या पिवनच्या षटकात. कमीत कमी धावा खर्च खराब व्हायला लागतील. इथे मात्र आलाय डॉट बॉल मंगेश गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र तिसरा बॉल फेकत असताना चांगला फेकला जातोय पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेशचा, स्ट्राईकला फलंदाज सोमनाथ. हा बॉल आडवा बॅटिंग करत होता, फेकून देण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. पुढचा बॉल पाहूया. हा बॉल इथे मात्र विकेटचा पतन. काय गोलंदाजी होते मंगेशची, चांगली ओव्हर, चांगला बॉल. ओव्हरची मात्र समाप्ती झाली. दाफरकर धावा लावल्या जातात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 5 धावा. हा बॉल फेकून दिलाय. इथे मात्र शतक शिकाय
बॉलला उचली करत फेकी करत तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज झालाय. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. संजय पहिला बॉल फेकलाय 2 धावा खर्च केला. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण. वामन नॉन स्ट्राईकला गणेश. यावेळेस बॉल फेकून दिलाय खेळाडू कक्षेमध्ये. बॉल जाईल आउट ऑफ द पार. रन्स मध्ये 6. हा लाय षटकार. क्षेत्ररक्षक धावतोय लॉंग ऑफ मधून. एकच धाव असेल. सलामीचा फलंदाज आता स्ट्राईकला पाहतोय. ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे आपल्या संघाचं. मात्र इथे मात्र धावा चेस कराव्या लागतील. फलंदाज गणेश पाहतोय आपण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वामन. इथे मात्र एखाद्या खेळाडूला जबाबदारी घ्यावी लागेल. मैदानात चांगला खेळ करावा लागेल. अगदी मोठा डोंगर चढायचा आहे आणि तो डोंगर चढताना एक मात्र पायरी भक्कम बांधावी लागेल. झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक बीच आहे. चुकी नसेल आणि चांगला झेल आणि सलामीचा फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला डीज आहे. स्ट्रायकिंग एंडला विनायक. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढायचा होता. डॉट बॉलचं समीकरण. चांगला बॉल. हा बॉल पाहावा लागेल. वाईट बॉल. दंडित केलं जाते. गोलंदाज झाला. वाईट बॉल नाही. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. चांगला बॉल आलाय. आता मात्र 12 बॉल आणि बनवायचे 59 धावा. अगदी 15 या आकड्यावर धावफलक पाहतो नीरज 11 मलंगड टीमचा. बारा बॉल 59. इथे मात्र आडवा बॅटने बॉल खेळलाय. राहुल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पाहूया 12 बॉलचा खेळ शिल्लक. आता मात्र बॉल राहिलेत 11.
पुढचा बॉल, हा बॉल फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉलला फेकलाय. 2 शतक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाय सीमारेषा पार. रन समिती 4, आलाय चौकार. पुढचा बॉल, हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. यष्टीरक्षक झेल खाली प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांना यश मिळालाय. गणपत होता झेल खाली आणि चांगला झेल टिपला जातोय. चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना विकेटचं पतंग आणि इथे मात्र धक्का क्रमांक लागला जातो मैदानात. टीम नीरज 11 मलंगड संघाला चौथा. ऋतिकला पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंडला. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल 54ची गरज. पाहूया 8 बॉल बनवते 56. डान्सिंग द ग्राउंड, हा बॉल चांगला आहे. शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक असेल आता. पुढचा बॉल, यावेळेस बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये रन समिती 6. ऋतिकच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. काय हवाई सपार दमदार षटकार. पुढचा बॉल, हा बॉल इथे मात्र आडोबाटने खेळलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. हा बॉल इथे मात्र उडवलाय. आता मात्र 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पाहूया हे 2 बॉल कशा प्रकारे खेळले जातात.
तर लगेच तयार राहायचंय. चिखलोली ठाकूरपाडा आणि वडाची वाडी दोन्ही टीम तयार राहायचंय. शेवटचे 2 बॉल. हा बॉल खोदून काढलाय. बॉल चालाय सीमारेषे जवळ. तिथे आहे राहुल. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी एकतर्फा सामना होत असताना आता मात्र 1 बॉल आणि बनवायचे 41 41 धावा. इथे मात्र सामना जिंकला टीम बेडसगावने. चला जायचंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने